जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पहा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण न्यूज आणि चांगली बातमी. सैनिकी स्कूल चंद्रपूरमध्ये शिक्षकांच्या वॅकन्सी आलेल्या आहे. या संदर्भात हा व्हिडिओ आहे आणि महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सैनिकी स्कूल चंद्रपूर या संदर्भात घेणार आहोत. यासाठी तुम्ही हा व्हिडिओ मधामध्ये स्किप न करता परिपूर्ण हा व्हिडिओ तुम्ही पहा. आता या जाहिरातीमध्ये आपल्याला कुठले कुठले सब्जेक्ट आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. हे जे सुरुवातीचं आहे छोटंसं नोटिफिकेशन आहे आणि ब्रीफ नोटिफिकेशन आपल्याला खाली आहे आणि त्यानुसार आपण ते संपूर्ण ब्रीफ नोटिफिकेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. पहिली जी पोस्ट आहे पहा, पहिली पोस्ट आहे फिजिक्स, म्हणजे हे PGTची आहे. नेम ऑफ द पोस्ट PGT, कॉन्ट्रॅक्च्युअल आहे. पण कॉन्ट्रॅक्च्युअल जरी असली पण ही जी आहे तुमचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे दरवर्षी वाढणार आहे, एवढं तुम्ही नक्की ठेवा. म्हणजे तुमचं समजा 11 महिने झालं तरी तुम्हाला पुढच्याच वर्षी तुम्हाला काढून टाकणार नाही. याच्यामध्ये तुमचा कॉन्ट्रॅक्ट पुढंसुद्धा वाढवल्या जाऊ शकते याच्यामध्ये आणि पेमेंट पण खूप चांगलं आहे याच्यामध्ये. पहा, PGT सब्जेक्ट आहे फिजिक्स. इसेन्शियल क्वालिफिकेशन पहा, मास्टर डिग्री फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ॲट लिस्ट 50% मार्क्स ॲग्रिगेट इन फिजिक्स, अप्लाइड फिजिक्स इन BEd डिग्री फ्रॉम अॅन इन्स्टिट्यूट रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. म्हणजे तुमच्याकडे मास्टर डिग्री पाहिजे, म्हणजे MA तुमचं फिजिक्स या विषयामध्ये पाहिजे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये 50% मार्क असले पाहिजे आणि BEdची डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे. जर हे दोन असेल तर तुम्ही या रिक्रुटमेंटमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. ऑरमध्ये पहा, एक तर हे पाहिजे किंवा खाली जे ते दिलेलं आहे किंवा हे पाहिजे तुमच्याकडे. नंतर 2 इयर इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएट MSc कोर्स इन रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन NCERT फिजिक्स, अप्लाइड फिजिक्स. म्हणजे पास CTT, स्टेट, TET, नेट आणि प्रोफिशियन्सी इन टीचिंग इंग्लिश मीडियम. पहा, एक तर वरचं पाहिजे किंवा हे पाहिजे तुमच्याकडे. जर तुमचं जर CTT TET नसेल तरीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये अप्लाय करू शकता. तुमचं जे प्रोफिशियन्सी टीचिंग इंग्लिश चांगलं असलं पाहिजे बोलताना. डिझायरेबल क्वालिफिकेशन पहा, सगळ्या टीचिंग एक्सपिरियन्स इन पब्लिक स्कूल्स, एबिलिटी टीच थ्रू द इंग्लिश मीडियम. म्हणजे टीचिंग तुम्हाला इंग्लिशमध्ये करायची आहे आणि इंग्लिश मीडियमचं ते स्कूल आहे. नंतर पहा, नॉलेज ऑफ बेसिक कम्प्युटर ॲप्लिकेशन्स, म्हणजे तुम्हाला थोडंफार कम्प्युटरचं नॉलेजसुद्धा असलं पाहिजे. नंतर आहे ॲप्टिट्यूड फॉर गेम्स, स्पोर्ट्स अँड अदर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, हॉबीज. म्हणजे तुम्हाला अधिक एक्स्ट्रा हॉबीज किंवा स्किल तुमच्यामध्ये असलं पाहिजे गेम्समध्ये किंवा स्पोर्टमध्ये. म्हणजे गेम्स ऑर स्पोर्ट किंवा अधिक तुमच्यामध्ये स्किल असलं पाहिजे असं तुम्हाला डिझायरेबल क्वालिफिकेशन याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही CTT TET पास नसले तरीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये अप्लाय करू शकता. समजलं, PGTसाठी आपल्याला TET CTTची काही गरज नसते. पेमेंट पहा तुम्हाला किती असणार आहे, 35,000 ते 45,000पर्यंत दर महिन्याला हे तुमचा पगार असणार आहे. आणि तुमचं जर वय जर 21 ते 40च्या दरम्यान असेल तर तुम्ही याच्यामध्ये अप्लाय करू शकता. समजलं, हा होता फिजिक्स विषय. त्याच्यानंतर केमिस्ट्रीचा पहा, केमिस्ट्रीमध्ये सुद्धा एक पद आहे. याच्यामध्ये पुढच्याच म्हणजे याच्या अगोदर जे सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 50% डिग्री म्हणजे MAला तुम्हाला 50% आवश्यक आहे आणि तुमच्याकडे BEd असणं आवश्यक आहे. समजलं. आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला MSc डिग्री बायोकेमिस्ट्री फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी आफ्टर डुईंग अ मिनिमम ऑफ 6 years स्टडी आफ्टर द मॅट्रिक्युलर ऑफ द केमिस्ट्री टीचिंग ओनली, BEd डिग्री फ्रॉम इन्स्टिट्यूट रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. पहा, किंवा हे असलं पाहिजे किंवा हे जर समजा तुमचं हे जर नसेल तर तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं आहे तुम्ही 6 वर्षे तुमच्याकडे 10व्या वर्गाच्या म्हणजे 10व्या वर्गाला किंवा म्हणजे 9 ते 10पर्यंत तुम्ही शिकवलं असलेलं पाहिजे केमिस्ट्री हा विषय, असं इथं म्हणणं आहे. किंवा जर हे जर नसेल तर तुम्हाला मग CTT TET हे तुम्हाला आवश्यक पाहिजे किंवा नेट पाहिजे याच्यापैकी. समजलं. आणि पेमेंट सारखाच आहे, 35,000 ते 45,000 आणि एजसुद्धा तुम्हाला तेच दिला ॲज इट इज सेम. नंतरचं आहे तुम्हाला PGT मॅथमॅटिक्स. याच्यामध्ये सुद्धा तशाच प्रकारचं तुम्हाला दिलेलं आहे. हे संपूर्ण जसं आपण वर वाचलेलं आहे तसंच याच्यामध्ये सुद्धा इसेन्शियल क्वालिफिकेशन आणि डिझायरेबल क्वालिफिकेशन काय आहे हे तुम्हाला तसंच दिलेलं आहे. त्याच्यानंतर पेमेंट सारखाच आहे प्रत्येकामध्ये. नंतरची पोस्ट आहे इंग्लिशमध्ये सुद्धा पहा, इंग्लिशमध्ये सुद्धा आपल्याला मास्टर डिग्री इन इंग्लिश म्हणजे MA इंग्लिश पाहिजे. यानंतर BEd पाहिजे तुमच्याकडे. जर आणि त्याच्यानंतर ऑरमध्ये पहा, याच्यामध्ये काय सांगितलं आहे, जर समजा डिप्लोमा इन टीचिंग इंग्लिश फ्रॉम द इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेज युनिव्हर्सिटी हैदराबाद. जर समजा इथं जर तुमचं MA इंग्लिश नसेल तर तुम्हाला फॉरेन लँग्वेज जर म्हणजे
तुम्ही विदेशात जर तुम्ही एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये टीचिंग केली असेल तर ते सुद्धा चालेल तुम्हाला इन इंग्लिश सब्जेक्टमध्ये. आणि बी एड तुम्हाला लागणारच आहे. आणि त्याच्याच नंतर तुम्हाला इथं पास CTET TET जर समजा तुमच्याकडे हे जर नसेल तर तुम्हाला काय पाहिजे मग इंग्लिशमध्ये सुद्धा CTET TETची आवश्यकता आहे. आणि डिझायरेबलमध्ये सगळं सारखंच आहे. टीचिंग एक्सपिरियन्स इन पब्लिक स्कूल, तुमचं टीचिंग हे स्कूलमध्ये म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स असला पाहिजे शाळेमध्ये शिकवण्याचा आणि बेसिक कम्प्युटर नॉलेज आणि हेच तुम्हाला प्रत्येकाच्यामध्ये सारखंच दिलेलं आहे. आणि पेमेंट तुम्हाला सारखंच आहे 35,000 ते 45,000 रुपये पर मंथ. नंतर पहा TGT कम्प्युटर, ॲटलिस्ट 50% मार्क्स. आणि BE और BTech कम्प्युटर सायन्स इन IT फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. आणि हे पाहिजे तुम्हाला. जर हे जर नसेल तर तुम्हाला BE BTech एनी स्ट्रीम अँड पोस्ट ऑफ ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कम्प्युटर्स फ्रॉम द रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. जर समजा BE BTech नसेल, कम्प्युटर सायन्समध्ये तुमचं IT झालेलं नसेल तर तुम्हाला BE और BTech एनी स्ट्रीम म्हणजे तुम्हाला कुठल्याही याच्यामध्ये तुम्हाला चालेल मग BE BTech कम्प्युटर सायन्समध्ये जर नसेल तर. तसंच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कम्प्युटर फ्रॉम द रेकग्नाइज युनिव्हर्सिटी याच्यामध्ये. जर हे नसेल तर तुम्हाला अधिक इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. इथे तुम्हाला स्क्रीनवर सांगितलेलं आहे. अधिक तुम्हाला MSc कम्प्युटर सायन्स MCA और इक्विवलेंट फ्रॉम द रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. BEd तुम्हाला लागणारच आहे. जर हे जर नसेल तर मग तुमच्याकडे CTET TETची आवश्यकता आहेच. नंतरचा जो सब्जेक्ट आहे हिंदी सब्जेक्ट, आता हा TGTचा आहे. आहे. आणि सगळ्या ज्या याच्यामध्ये ज्या वॅकन्सी आलेल्या आहे त्या सगळ्या ओपनमध्ये आहे. एक वॅकन्सी आहे प्रत्येकाला. म्हणजे ओपनमध्ये तुम्हाला हे खेळावं लागेल सगळ्यांना, कुठल्याही काही कॅटेगरीचं जरी असलं. आता याची परीक्षा होणार काय, तुम्हाला किती चालान वगैरे भरावं लागेल याचीसुद्धा माहिती खाली दिलेली आहे पहा. त्याच्यानंतर TGT हिंदीमध्ये सब्जेक्ट पहा, बॅचलर डिग्री इन हिंदी विथ ॲट लिस्ट 50% मार्क्स तुम्हाला पाहिजे बॅचलर डिग्रीला. ऑल 3 इयर्स ड्युरिंग द ग्रॅज्युएशन 50% मार्क्स ॲग्रिगेट BEd इक्विवलेंट डिग्री फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. पहा 50% मार्क तुम्हाला तुमच्या ग्रॅज्युएशनला पाहिजे आणि 50% मार्क तुमच्या BEdला पाहिजे. जर नसेल तर तुम्हाला ऑरमध्ये सांगितलं आहे 4 इयर BA BEd म्हणजे जर तुमचं 4 इयरचं जे ग्रॅज्युएशन आहे हे लागेल आणि रिजनल कॉलेज आणि 50% मार्क्स तुम्हाला लागेल. मस्ट हॅव क्वालिफाईड इन CTET और स्टेट TET. जर हे वरचे जर नसेल तर तुम्हाला मग या प्रकारचं एज्युकेशन लागेल आणि याच्यामध्ये तुम्हाला CTET TET लागेल. डिझायरेबल पहा, हायर क्वालिफिकेशन इन रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट, तुमचं हायर क्वालिफिकेशन आपल्या सब्जेक्टमध्ये असलं पाहिजे. एक्सपिरियन्स ऑफ टीचिंग स्कूल इन कन्सर्न सब्जेक्ट CBSE स्कूल प्रिफेअर्ड. म्हणजे तसंच तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे CBSE शाळेमध्ये शिकवण्याचा हिंदी या सब्जेक्टमध्ये. नॉलेज ऑफ बेसिक कम्प्युटर हे सुद्धा डिझायरेबलमध्ये आपल्याला मागितलेलं आहे. आता यांचा पगार थोडा कमी असणार आहे, म्हणजे 5,000 कमी झालेला आहे इथं. म्हणजे 30,000 ते 40,000च्या दरम्यान तुम्हाला पर मंथ हिंदी या विषयाचा पेमेंट तुम्हाला असणार आहे. आणि तुमचं वय 21 ते 35च्या दरम्यान पाहिजे. समजलं. नंतरचं आहे TGT जनरल सायन्स. याच्यामध्ये पहा काय सांगण्यात आलं आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन पहा काय पाहिजे आपल्याला, बॅचलर डिग्री इन जनरल सायन्स विथ लिस्ट ॲट 50% मार्क्स इन ऑल 3 इयर्स ड्युरिंग ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशनला तुम्हाला 50% मार्क पाहिजे. नंतर पाहिजे तुम्हाला BEdची डिग्री आवश्यक आहे. आणि हे जर नसेल तर तुम्हाला अधिक याच्यामध्ये दिलं आहे BA BEd विथ जनरल सायन्स ॲट द रिजनल कॉलेज ऑफ द एज्युकेशनल ॲट लिस्ट 50% मार्क. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे मग CTET आणि TETची आवश्यकता आहे. आणि तसंच तुम्हाला एक्सपिरियन्स टीचिंग इन CBSE स्कूलमध्ये तुम्हाला शिकवण्याचा अनुभव पाहिजे. तुम्हाला दिसतच आहे स्क्रीनवर, बरोबर आहे. आणि याचा जो पेमेंट आहे 30,000 ते 40,000च्या दरम्यान तुमचा राहणार आहे जनरल सायन्सचा. आणि 21 ते 35 वर्षाच्या दरम्यान तुमचा एज पाहिजे. नंतरची जो सब्जेक्ट आहे TGT इन सोशल सायन्समध्ये सुद्धा तुम्हाला बॅचलर डिग्री इन सोशल सायन्स 50% मार्क्स 3 इयर्स ग्रॅज्युएशनला पाहिजे आणि 50% मार्क्स तुमच्या BEdला पाहिजे. जर हे नसेल तर CTET आणि TETची आवश्यकता तुम्हाला आहे. आणि जसं आतापर्यंत आपण पाहिलं तसंच याच्यामध्ये सगळ्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. नंतरची पोस्ट आहे आणि यांचा पगारसुद्धा 30 ते 40,000 आणि वय 21 ते 35 वर्ष. नंतर आहे म्युझिक टीचरची सुद्धा याच्यामध्ये सुद्धा वॅकन्सी आली आहे. म्युझिकमध्ये MA म्युझिक, मास्टर ऑफ म्युझिक एनी रेकग्नाइज युनिव्हर्सिटी, कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला हे पाहिजे. नंतर
हे जर नसेल तर ऑरमध्ये पहा संगीत प्रवन, मास्टर ऑफ म्युझिक द प्रयाग संगीत समिती अलाहाबाद 8 इयर्स, जर हे लागन. मग जर हे नसेल तर तुम्हाला या प्रकारचं तुम्हाला एज्युकेशन लागन. आणि नंतर BA इन म्युझिक फॉलो, जर हे नसेल तर तुम्हाला अधिक इथं सुद्धा दाखवलं आहे. याच्यामध्ये पगार तुम्हाला 30 ते 35 हजार रुपये आणि 18 ते 50 वर्ष याच्यामध्ये एज क्रायटेरिया आहे. 18 वर्षापासून तर 50 वर्षापर्यंत म्युझिकवाल्यांसाठी. समजलं. नंतर आहे आर्ट मास्टर. आर्ट मास्टरमध्ये सुद्धा मास्टर डिग्री इन फाईन आर्ट विथ पेंटिंग स्पेशलायझेशन, हायर सेकंडरी इंटरमिडिएट सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन विथ द मिनिमम 5 इयर्स, म्हणजे तुम्हाला 5 वर्षाचा अनुभव याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे. ग्रॅज्युएशन विथ फाईन आर्ट ड्रॉइंग प्रिंटिंग ॲज वन ऑफ द सब्जेक्ट विथ द मिनिमम 4 इयर्स डिप्लोमा फ्रॉम द रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. तुमच्याकडे हा आर्टचा काय पाहिजे, डिप्लोमा पाहिजे 4 वर्षाचा. डिझायबलमध्ये तुम्हाला हे सांगितलं आहे प्रोफिशियन्सी इन इंग्लिश असं दिलेलंच आहे तुम्हाला. यांच्यामध्ये पगार तुम्हाला 30,000 ते 35,000च्या पर मंथ तुम्हाला असणार आहे. आणि यांचंसुद्धा वय 18 ते 50 वर्ष तुम्हाला सांगितलेलं आहे. नंतरची पोस्ट आहे काउन्सलर. याच्यामध्ये BA BSc सायकोलॉजी सर्टिफिकेट ऑफ अ डिप्लोमा काउन्सिलिंग हे तुम्हाला पाहिजे. BA BSc सायकोलॉजी. नंतर एबिलिटी ऑफ कन्व्हर्स फ्लुएंटली इन इंग्लिश, तुम्हाला चांगल्या प्रकारे इंग्लिशसुद्धा बोलता आलं पाहिजे. एक्सपिरियन्ससुद्धा मागितलेला दिसते आपल्याला इथं. एक्सपिरियन्स इन प्रोव्हाइडिंग द करिअर एज्युकेशनल काउन्सिलिंग ऑफ स्टुडंट इन अ रेप्युटेड स्कूलमध्ये तुम्हाला, म्हणजे चांगल्या शाळेमध्ये तुम्हाला काउन्सिलिंग करण्याचा काय असला पाहिजे, तुम्हाला अनुभव असला पाहिजे इथं आपल्याला म्हटलेलं आहे. नंतर तुम्हाला इथं पेमेंट यांचं 30,000 ते 35,000 रुपये पर मंथ आणि 18 ते 50 वर्ष यांच्यासुद्धा काय आहे एज क्रायटेरिया आहे. समजलं. आता हे होत्या महत्त्वाच्या पोस्ट. आपल्याला कोणत्या कोणत्या पोस्ट याच्यामध्ये आलेल्या आहे हे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आता पुढं पहा याचं ॲप्लिकेशन कसं करावं लागेल आणि याची फी वगैरे किती आहे आपण पाहू. आता पहा, आता याची रिटन एक्झामिनेशन होणार आहे तुम्हाला. रिटन एक्झामिनेशन 1 तासाची असणार आहे. 100 मार्काची ही रिटन एक्झामिनेशन असणार आहे. आणि वेटेज तुम्हाला 50% याच्यामध्ये आले पाहिजे तुम्हाला, नंतरच तुमचा विचार केला जाईल. नंतर तुमचा डेमोसुद्धा होणार आहे. हा सुद्धा 100 मार्काचा आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 30% मार्क्स तुम्हाला घ्यावं लागेल. नंतर आहे तुमचा इंटरव्ह्यूसुद्धा तुमचा 100 मार्काचा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 15% तुमचा ॲग्रिगेट आला पाहिजे. नंतर एक्सपिरियन्स म्हणजे वेटेज फॉर हायर क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स, म्हणजे हायर ज्यांचं चांगल्या प्रमाणे शिक्षण आहे आणि एक्सपिरियन्स आहे यांचंसुद्धा वेटेज तुम्हाला 50% दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला 5% तुम्हाला वेटेज तुम्हाला ठेवण्यात आलेलं आहे. समजलं. आता म्हणजे आता आपल्याला समजण्यात आलं आहे की याचीसुद्धा तुम्हाला रिटन एक्झामिनेशन होणार आहे, डेमो होणार आहे, इंटरव्ह्यू होणार आहे. आणि असा ह्या परीक्षेचा क्रायटेरिया आपल्याला दिसते. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे पेमेंट आहे. CBSEचं स्कूल आहे, सैनिकी शाळेचं स्कूल आहे आणि पेमेंट आपल्याला चांगल्या प्रकारे दिसते. आणि हे तुम्ही आता ही जरी कॉन्ट्रॅक्च्युअल भरती असली तरी पण तुमचा कॉन्ट्रॅक्ट इथं दरवर्षी वाढणार आहे. असं नाही की तुम्ही यावर्षी लागले आणि पुढच्या वर्षी तुम्हाला काढून टाकणार, असं नाही होणार आहे. आणि याच्यामध्ये तुमचा पेपर होणार आहे आणि तुम्हाला इथं हे लिंक आहे, तुम्हाला या साईडवर तुम्हाला काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे. ही आहे लिंक याच्यावर. आता याची फी पहा, ॲप्लिकंट फी पहा. PGT TGT म्युझिक टीचर आर्ट मास्टर अँड काउन्सिलर प्रत्येकाची फी जनरल आणि OBC साठी किती आहे 600 रुपये आहे. आणि SC आणि ST कॅटेगरीसाठी 300 रुपये आहे. आणि लास्ट डेट पहा, लास्ट डेट किती आहे 5 जानेवारी 2025 ही याची लास्ट डेट आहे फॉर्म सबमिशन करण्याची. आणि डेट ऑफ एक्झामिनेशन, डेट ऑफ फर्स्ट फेज एक्झामिनेशन विल बी पब्लिश इन अ स्कूल वेबसाईट लिस्ट 15 days प्रायर टू द एक्झामिनेशन, म्हणजे तुम्हाला 15 दिवसाच्या अगोदर तुम्हाला तुमची एक्झाम कधी आहे हे तुम्हाला कळवण्यात येणार आहे. आणि साईडवरच तुम्हाला हे सांगितलं जाईल. आणि तसंच तुम्हाला कॉल लेटर शॅल बी डिस्पॅच ऑन द रजिस्टर्ड व्हॅलिडेट ईमेल ऑर कॅन्डिडेट. नो पोस्टल कॉरेस्पॉन्डन्स शॅल बी इनिटिएट, म्हणजे तुम्हाला जे तुम्ही आता ॲप्लिकेशन कराल तुम्ही तुमचा जो मेल टाकणार आहे रजिस्टर्ड मेल, या मेलवरच तुम्हाला
हे परीक्षा कधी आहे याचं हॉल तिकीट तुमचं मेलवरच येणार आहे. आणि इथं म्हटलं आहे तुमची जो ॲड्रेस टाकणार आहे इथं तुम्हाला पोस्टलनं तुमचं आपलं ॲडमिट कार्ड येणार नाही. समजलं? पहा विद्यार्थी मित्रांनो, हे होती महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, त्यांनासुद्धा या संधीचा फायदा घ्या आणि तुम्हीसुद्धा घ्या. आणि नक्कीच एक चांगली वॅकन्सी आहे आणि पेमेंट पण चांगलं आहे आणि दरवर्षी तुमचा हा कॉन्ट्रॅक्टसुद्धा वाढवला जाणार आहे. आणि जर तुम्हाला हा PDF लागत असेल आणि ॲप्लिकेशन करायची लिंक लागत असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तिथं तुम्ही चंद्रपूर रिक्रुटमेंट असं पाठवा. तुम्हाला हा PDF आणि ॲप्लिकेशन लिंक तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला पाठवल्या जाईल. हां, कोणीही आपलं व्हॉट्सअप म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर जो आहे अकॅडमीचा तो व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावरच तुम्ही हा कॉन्टॅक्ट म्हणजे असं लिहून पाठवा तिथं की चंद्रपूर रिक्रुटमेंट असं लिहून पाठवा. आणि तुम्हाला जर ॲप्लिकेशन लिंक लागत असेल तर ते सुद्धा तसं ॲप्लिकेशन लिंक म्हणून असं सुद्धा तिथं पाठवा. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कोणी विद्यार्थी म्हणतात की याच्यावर पाठवा, पण त्याच्यावर पाठवता येईल तुम्हाला की पाठवता नाही येणार. तुम्ही याच्यामध्येच अकॅडमीच्या कॉन्टॅक्ट नंबरवरच तुम्ही हा मेसेज अशा प्रकारे तुम्ही पाठवा आणि तेव्हाच तुम्हाला ही सगळं PDF आणि ॲप्लिकेशन लिंक तुम्हाला मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.